नमस्कार मंडळी, नवरात्र उत्सवाचा जोरदार धमाका आपल्या सर्व परिसरात चालू आहे। अखंड भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि या उत्सवानिमित्त आज आपण पाहतोय की जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या मोरदरा भागात आपण आहोत। वडगाव आनंदपासून काही अंतरावर गेल्यानंतर कळमजाईचं मंदिर आहे, डोंगरावर हे मंदिर आहे आणि या मंदिराचं खऱ्या अर्थाने एक वेगळं रूप पालटवलंय ते या भागातील जे सरपंच आहेत, आंबीगावचे सरपंच ते आपल्या सोबत आहेत। गागरे साहेब तुमचं नाव सांगा आणि किती वर्षापासून या मंदिरासाठी हा परिसर सुशोभीकरणासाठी तुम्ही प्रयत्न करता? नमस्कार सर। तर हे जुन्नर तालुका आणि पुणे जिल्हा याच्या सीमेवरचं उत्तरेकडे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरचं हे अतिशय जागृत स्वयंभू वडगाव आनंद गावचं ही ग्रामदैवत आई कळमजाई माता अगदी गडावर शिखरस्थानी विराजमान झालेली ही माता आहे। अनादी कालापासून या परिसरातील पंचक्रोशीतील सगळीच गावं या आदिमाया आदिशक्तीची ही भक्त मंडळी आहेत आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं ह्या मंदिराची स्थापना केव्हा झाली खरं तर कुणालाही सांगता येणार नाही, परंतु तेव्हापासून अनादी कालापासून सगळी मंडळी भक्त आहेत। परंतु मी मात्र गेली 45 वर्षापासून स्वतः या ठिकाणी अगदी लहान असल्यापासून या आई कळमजाई गडावर कार्य करत आहे आणि हे कार्य करत असताना मग इथं असणाऱ्या रस्त्यांची सुविधा, इथं असणारी सगळी काही मंदिरात येणाऱ्या भाविकांची सुविधा यासाठी आम्ही सगळे श्रमदानातून मग वडगाव आनंद गाव असेल, पादिरवाडी असेल, आळेफाटा असेल, या परिसरातील मोरदऱ्यातली सगळी मंडळी असतील एकत्र येऊन म्हणजे धनदानासाठी आपली सगळी आजूबाजूची मंडळी ते कार्य करायची आणि श्रमदान आम्ही सगळी मंडळी एकत्र करायचं। पूर्वी मंदिराच्या पाठीमागून पायी अशा प्रकारचा रस्ता असायचा आणि सगळी मंडळी पायी त्या ठिकाणी मापदारा मार्गे वरती कळमजाईला यायचे, परंतु आम्ही सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन गावाने चंग बांधला आणि चिचखंड मार्गे भव्यदिव्य अशा प्रकारचा 100 फुटाचा रस्ता फॉरेस्टमधून जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी झाला। आदरणीय शरददादा सोनवणे यांनी या रस्त्यासाठी खूप मोठी मदत त्या काळामध्ये 6 कोटीचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून उपलब्ध करून दिला आणि आज तुम्ही पाहताय या ठिकाणी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नवरात्र उत्सवामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून तर संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत भाविक माता भगिनी असतील सगळे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतात, आईचा आशीर्वाद घेतात। अतिशय जागृत म्हणजे आम्ही सगळे पूर्वज आमचे म्हणतात की नवसाला पावणारी आणि संकटाला धावणारी अशा प्रकारची ही आई कळमजाई माता या ठिकाणी भक्तांना आशीर्वाद देत असते। खरं तर प्रत्येक आमच्या माता भगिनीची एक भोळी भावना आहे की खरोखर आईच्या पुढं पदर पसरला आणि तिला आपल्या मनातलं गाऱ्हाणं सांगितलं ती आई कळमजाई माता त्या ठिकाणी पूर्ण करते आणि म्हणून नवस्फूर्तीसाठी आमच्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी दरवर्षी केलेल्या नवस्फूर्ती करण्यासाठी या ठिकाणी यात्रा उत्सव आपली जी माऊलींची कार्तिक यात्रा उत्सव असतो त्या कार्तिकी बारशीला द्वादशीला या ठिकाणी वाघबारस म्हणून हा उत्सव मोठा साजरा संपन्न होतो। भव्य दिव्य बैलगाडा शर्यत असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी वाघाची मिरवणूक असेल, या ठिकाणी खरं तर कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि सगळ्या भाविकांच्या दर्शनाची अशा प्रकारची सोय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी होते। समोर आपण पाहत असाल सुंदर अशा प्रकारचा बैलगाडा, याची निर्मितीसुद्धा सगळ्या भाविकांनी एकत्र येऊन या गाडा शौकीनांनी एकत्र येऊन केलेली आहे। असं आपल्या पुणे जिल्ह्यातील आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हे सीमेवर असणारं वडगाव आनंद गावचं हे ग्रामदैवत खऱ्या अर्थानं अलीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व भाविकांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचलित आणि प्रसिद्ध होत आलेला आहे। नक्कीच या परिसराचा आणि या भागाचा विकास खऱ्या अर्थाने जर झाला असेल तर याच कळमजाई देवीच्या आशीर्वादाने झाला असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही। आणि या भागामध्ये असलेली हिरवाई किंवा या भागातील असलेली थंडता ही 12ही महिने असते, कारण ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस देखील इथे आल्यानंतर एक आल्हाददायक हवा आपल्याला जाणवते। नेहमीच सातत्याने या देवीचा आशीर्वाद या संपूर्ण गावावर या पंचकृषीमधील नागरिकांवर, ग्रामस्थांवर, शेतकऱ्यांवर झाला आहे, म्हणूनच हा भाग आपल्याला निसर्ग संपन्नतेने नटलेला दिसतोय। कॅमेरामन नीरजसह मी किरण वासगे, आपला आवाज, कळमजाई, मोरदरा।